आता मैदानात सुरू होत आहे. आलेल्या समालोचकांचं मी ओम फाउंडेशन गोरेगाव तर्फे सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे ही भव्य दिव्यता जी पाहताय ग्राउंडची, ही सुशोभीकरणचे सर्व सन्माननीय विलासजी डेकोरेटर्स, त्यांचे चिरंजीव आमचे मित्र सोन्या. चला आपण सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. पहिली लढत आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघ ते वेळेवरती उपस्थित राहिलेत आणि ही खासियत आहे या टुर्नामेंटची, या स्पर्धेची. आपण प्रत्येकी वर्षी पाहतो, गतवर्षी देखील भरभरून मिळालेल्या स्पर्धेला यश आणि तदनंतर आज पुन्हा एकदा या दुसऱ्या पर्वामध्ये हा क्रिकेटचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल. एक चांगली टुर्नामेंट, एक दर्जेदार आयोजन, तितकंच सुंदर आणि नीटनेटकं नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहत आहोत. प्रारंभी विनंती करू, गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दुःख दरिद्र अवघे हरुणी देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी, भक्ता बहुतोषवी. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, निर्गुण स्वरूपाचा रूप मुळाधार बाप्पा गणपती, विघ्नहर्ता गणराया चरणी प्रथमतः नतमस्तक होतो. हे गणराया विघ्नहर्ता, या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं विघ्न कलंक लागू देऊ नकोस. अत्यंत निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पाडो, हे गणरायाला मागणं मागतो, साकडे घालतो. चला स्कोरर या आपण. अखंड हिंदुस्थानाचं राधदैवत, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी राजे शिव छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. धर्मवीर धर्मरक्षक अर्थातच छत्रपती शंभूराजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. गोरेगावच्या ग्रामदेवते चरणी नतमस्तक होतो आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव या छोट्याशा गावामध्ये हा क्रिकेटचा दैदिप्यमान थरार तुम्ही अनुभवणार आहात. आज या रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्याला एक वेगळी ओळख आज अखंड ठाणे रायगडमध्ये मिळवून देण्याचं कार्य या OGPLच्या स्पर्धेने केलेलं आहे. ओम फाउंडेशन गोरेगाव प्रीमियर लीग सीझन 2 गतवर्षी मिळालेल्या भरभरून यशानंतर पुन्हा एकदा या दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा तुमच्या भेटीस आलेली आहे. स्वागत आहे पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं या क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक माणगावकर, प्रत्येक गोरेगावकर आतुरतेनं ज्या स्पर्धेची वाट पाहतो ती स्पर्धा म्हणजे OGPL. आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेचं हे दमदार स्वरूप तुमच्या भेटीस आलेलं आहे. स्वागत आहे जे प्रेक्षक आम्हाला मॅजिक मोमेंट सोबत ऑनलाईन जोडले गेलेले आहेत त्यांचं देखील. चला स्कोर आलेले आहेत, मॅचला आपण करूया सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. स्टँडर्ड अप क्रिकेट या पहिल्याच मॅच मध्ये इथून आपल्याला अनुभवायला मिळेल, त्यामध्ये कोणतीही शंका नाही. कारण सामना आपल्याला पाहतोय जय भवानी सोन्याची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आई सोमजाई कन्स्ट्रक्शन या दोन संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मॅच लावते सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. आई सोमजाई टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. अगेन्स्ट द विंड पहिलाच फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघाला मागे, आउटफील्ड प्रचंड सुंदर, एक खासियत या क्रीडांगणाची. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. OGPL ब्रँडेड पहिला चौकार. वैष्णव आहे गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला. आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे दोन्ही टीम
आपला 12th मॅन पाठवून द्या. बॅटिंग टीमचं 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकरात लवकर पाठवा. चांगला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे हर्या कोसेकर. अगदी आपण पाहिलं तर एडिटिंगच्या दुनियेतील बेताज बादशाह. स्कॉर द विकेट अगेन्स्ट द विंड. टायमिंग नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत, जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक तुम्ही पाहतात. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यावरती बंधनं लादलेली तुम्हाला पाहायला मिळतील. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे. क्या बात आहे. वाऱ्याची साथ मिळते आणि बॉल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे बेधुंद करणारा षटकार. ओव्हर द स्क्वेअर लेग बेधुंद करणारा सुंदर फटका आपण पाहिला. आणि तदनंतर मात्र समोर सिल्ली मिड ऑफ मध्ये केवळ 1 धाव इथे प्राप्त केली जाईल. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात 1 चौकार 1 षटकार आणि तदनंतर 1 सिंगल. डबल 1 11 11 धावा सध्या धावपटलावरती. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहता जे मॅन्डेटरी पॉवर प्लेस आहे, जिथे क्षेत्ररक्षकांवरती निर्बंध तुम्हाला पाहायला मिळतात आणि दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये तुम्हाला षटक देखील पूर्ण करायचे. 5 षटकांची प्रत्येकी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तदनंतर 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे. जर का दिलेल्या वेळेमध्ये षटक पूर्ण झालं नाही तर लास्ट ओव्हरमध्ये एक फिल्डर 30-60 सर्कलच्या आत वाढेल. या गोष्टीची नोंद घ्या. हर्या कोसेकर आपल्या ड्रोन सोबत तयार आहेत. हर्या वाऱ्याचा वेग भरपूर आहे, त्यामुळे ड्रोन जर वरती पाठवतात तर थोडा विचार करा. गोलंदाज तयार. ऑसरा खेळाचा होता. समोर मिडॉन कोणती धाव नाही. डॉट बॉलची समाप्ती. दुसरा डॉट बॉल आला आतापर्यंतचा हा. ओव्हर नंबर 1 मध्ये 1 षटकार 1 चौकार आहे आणि तदनंतर 1 सिंगल आणि 2 डॉट. पहिल्या 5 मध्ये 11 धावांची वसुली केली आहे. गोलंदाज वैष्णव चाकिन्स निखिल आणि तदनंतर जसा साहिल स्ट्राईक वरती आला समोर मिडॉनला बॉल अडवलाय. कोणती धाव नाही. डॉट बॉलची समाप्ती. येणार प्रत्येक बॉल OGPL मध्ये तुमच्यासाठी काही ना काही नवीन गोष्ट आणणार आहे. जबरदस्त मॅचेस होतील. ड्रायव्हिंग लेंथ होती समोर मिडॉन. कोणती धाव नाही. पुन्हा डॉट बॉलची समाप्ती. चौकाराने झाली सुरुवात या ओव्हरची आणि तदनंतर शेवट होतोय तो डॉट बॉल न. ओव्हर नंबर 1 चा खेळ झाला पूर्ण. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 विदाउट लॉस 11 ऑन दी बोर्ड. बॅटिंग करत असताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये आई सोमजाई कंस्ट्रक्शन टीम तुम्हाला पाहायला मिळेल. आज 4:16 पहिला बॉल पडला. या गोष्टीची नोंद घ्या. पाच ओव्हर 2 असतील कदाचित. आता 3 फिल्डर बाहेर येतील. चला एकदा कन्फर्म करून घ्या मग. हॅलो हॅलो. चला आता कोणती फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स नसतील. केवळ 1 षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहिला. आता क्षेत्ररक्षकांवरती कोणती बंधनं नाही. विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. 5 खेळाडू 30-60 सर्कलच्या बाहेर बाउंड्री रोपच्या नजदीक तुम्हाला पाहायला मिळतील. फार सुंदर क्रीडांगण. आज उद्या आणि परवा सलग 3 दिवस या संपूर्ण स्पर्धेची प्रशंसा भरपूर होईल. ऑन साईडला पुन्हा एकदा यावेळेस अगेन्स्ट द विंड खेळलाय. फटका चांगला आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
त्यात नंतरचा हुकचा फटका, धावा 15. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आला, उंच भरपूर, लांबी तितकी नाहीये आणि क्षेत्ररक्षक तिथे अनुमान लावण्याचा प्रयत्न जरूर करत होते. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे आम्ही सातत्याने सांगतो आणि तिथे कॅच ड्रॉप केली आहे हेच म्हणावं लागेल, कारण 50 चान्सेस तुम्हाला 100 मध्ये कन्वर्ट करता यायला हवेत. मोठ्या स्तरावरती क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं आहे, चांगलं क्रिकेट जर तुम्हाला इथे अनुभवायचं आहे, तर चांगला प्रदर्शन करणं कोणत्या स्टेजवरती फार गरजेचं आहे. आणि सध्या तरी ते आपण पाहत आहोत की चांगलं प्रदर्शन झालं नाही क्षेत्ररक्षकाकडून. प्रयत्न तर अफाट त्याने केले, पण त्यानंतर हातातून तो झेल निसटला. 2 धावा प्राप्त केल्या जातात. धावफलक 17 वरती. 17चा कचरा आता कोणाला असेल ते पाहायचं. बॅटरीला तर जीवनदान मिळालंय आणि 17 ज्याही धावा आल्या त्या इंडिव्हिज्युअल निखिलच्या खात्यामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे जो टीम टोटल एक्झॅक्टली स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतो तो निखिलच्या खात्यामध्ये देखील आहे. साहिल साधून बॅटच्या साह्यानं खातं ओपन करणं शेष. गोरेगाव नगरीमध्ये क्रिकेटचा थरार अगदी सातक पक्षी ज्याप्रमाणे पहिल्या पावसाची वाट बघतो त्याप्रमाणे अक्षरशः या स्पर्धेची वाट पाहिली जाते. भारतदादांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रिकेटची महास्पर्धा आणि आज वाऱ्यानं काही वेगळंच रूप धारण केलंय. प्रचंड वारा सुटलाय आणि सध्या तरी मी म्हणेन डावखुऱ्या आताच्या फलंदाजासाठी अतिशय अनुकूल हवा मैदानामध्ये सुरू आहे. लेफ्टी बॅटरला फार मोठं ऍडव्हान्टेज आहे इथून आणि त्याचा फायदा त्याला उचलता यायला हवा. बॉल निघालाय बॉलिंग मार्क मध्ये. पुन्हा एकदा पुढचा बॉल रोहन. निखिलसाठी यावेळेस खाली राहतोय. ऍक्शन रिप्ले फ्रंट अँगल इंटरेस्टिंग असणारे जे काय घडलं मैदानामध्ये. चांगला बॉल रोहनचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेट. ऑनसाइडला लॉफ करायचा होता, स्लॉट मध्ये येऊ दिला नाही, थोडा दूर ठेवला आणि तदनंतर मात्र डॉट बॉलची समाप्ती. रोहनला आलेला हा डॉट बॉल थोडा दिलासा देऊन जाईल, कारण यापूर्वी त्याची कॅच देखील ड्रॉप जी झाली आहे. स्लॉट मध्ये ऑन साइडला वाऱ्याची साथ मिळतीये. बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एलिव्हेशन तितकं मिळालं नाही आणि तदनंतर मात्र मिड विकेटच्या फिल्डरनं चांगला झेल टिपत असताना विकेट कॅरी केली आहे. धक्का क्रमांक पहिला लागलाय. बॅटिंग करत असताना आई सोम अंतर्गत खेळाडूंसाठी एक वेगळं तुम्हाला पारितोषिक पाहायला मिळत आहे आणि तदनंतर गोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वेगळं पारितोषिक. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम प्रिन्स 11 नवघर आणि श्री समर्थ कृपा कुरवडे. दोन्ही टीम कॅप्टन आपण तयारीत राहा. भावेश पानवकर आणि रोशन जाधव इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही कॅप्टन. ओम फाउंडेशन आज कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक प्रत्येकी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली खरं तर ही संघटना ज्यांनी हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आयोजित केलाय. माणगाव तालुक्याच्या खरं तर मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि सध्या मी म्हणेन गतवर्षानंतर या वर्षी आता पुढे येणाऱ्या अनेक पर्वांमध्ये परंपरा जपेल ही स्पर्धा. फटका तर मिस टायमिंग होता. डाऊन दी बॉल फिल्डर होते, कॅच केले ड्रॉप. कॅचेस ड्रॉप होतात. तर अगदी आपण पाहिलं तर जवळपास 3रा झेल इथे ड्रॉप होतोय. जोरदार वारा सध्या मैदानामध्ये. मी यापूर्वी देखील उल्लेख केला ना की लेफ्ट हँडेड बॅटरसाठी अतिशय अनुकूल स्थिती मैदानामध्ये. डावकुरे आताचे फलंदाज म्हणत असेल की ही हवा थांबायलाच नको, कारण अगदी चांगलं मिडल जर तिथे केलं तर 6 धावा सहज अंकित केल्या जातील. धावसंख्या झाल्या 17 आणि 17 वरती खतरा होता बॅटरला, तो बाद झालाय. बॅटर निखिल मैदानाच्या बाहेर आलाय. रोहन पुन्हा एकदा रिवर्स अस्त्र बाहेर काढलंय. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. लगातो आबाद वरना बरबाद. हा फटका भरपूर काही सांगून जातो. 17 वरती धावा पूर्णपणे थांबल्या गेल्या. तिथून कोणती धावांची गती तुम्हाला पाहायला मिळाली नाही. अगदी चौकारानंतर जो कॅच ड्रॉप झाला तदनंतर दुहेरी धाव मिळाल्याने पुढच्या 4 बॉलवरती रोहन आपल्या नाव. आवेश दोन्ही टीम कॅप्टन प्रिन्स 11 नवघर तथा
श्री समर्थ कृपा कुरवडे. दोन्ही संघाच्या संघनायकाला रिक्वेस्ट आहे, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस करत आहोत, या गोष्टीची आपण नोंद घ्या आणि तयारीत राहा. ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाजी मार्कमध्ये तिसऱ्या षटकामध्ये परशुराम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या मागील ओव्हरमध्ये रोहननं फार इम्प्रेस केलं. पहिल्या 2 बॉलवरती त्याने 6 खर्च केले आणि तदनंतर पुढच्या 4 बॉलवरती फलंदाजांना मानही वर काढू दिली नाही. साहिल येतो स्ट्रायकर एंडवरती, आघाडीचा बॅटर परशुराम. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केलाय बॅटरला, ऑफ स्टंपच्या बराच बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. परशुराम अंधेरीला तुम्ही पाहतात, गोलंदाजी मार्कवती, ज्यानं रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडली. तिथे देखील त्या खेळाडूची वर्णी लागली. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न होता, हवं तसा चेंडू आणि बॅटचा संपर्क तिथे झाला नाही. शॉर्ट थर्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. रंगणार क्रिकेटचा थरार. ही स्पर्धा फक्त सामना नाही, सध्या गावाच्या अभिमानाची, तरुणाईच्या जिद्दीची आणि खेळावरच्या निखळ प्रेमाची एक जिवंत कहाणी सांगून जातील हे 3 दिवस. फार दर्जेदार क्रिकेट तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. मैदानावरती पडणारा प्रत्येक घामाचा थेंब, प्रेक्षकांच्या आरोळ्या, चौकार षटकारानंतरचा गजर, सगळं काही एक वेगळंच वातावरण निर्माण होईल. मिस्टर आमिंग बॉल हवे मध्ये, वाऱ्याची साथ मिळाली तर पार होईल, पण नाही. फार सुंदर झेल, बाउंड्री लाईनच्या फार जवळ हा झेल टिपलाय. येस, बाउंड्री लाईनच्या थोडासा अगदी क्लोज आला होता तो फिल्डर आणि तदनंतर मात्र हा झेल कंप्लीट झालाय. 17 वरून जी गाडी ट्रॅक वरून बाजूला आली ती पुन्हा ट्रॅकवर काही येत नाही आई सोमसाई कन्स्ट्रक्शनची. आणि सध्या तरी आपण पाहतो 18-2 ही स्थिती. पहिल्या ओव्हर नंतर चांगली टोटल स्कोरबोर्ड वरती सेट होती, 11 बनला होता. त्याच जर सरासरीनं पुढे धावफलक केलं असतं तर कदाचित 5 षटकांच्या अखेरीस 55 पर्यंत संघ पोहोचला असता, पण सध्या तरी 18 वरती. धावांसाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. लव रफील बॅटची एज असताना विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवला बॉल. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागला. तिसरा बॅटर रोहित माळी मैदानाच्या बाहेर. मध्ये त्याची वर्णी का लागली तो स्पष्ट करतोय सध्या मैदानामध्ये. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यात. परशुराम पुन्हा एकदा यावेळेस चांगला बॉल. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. दोन पूर्णांक 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 19 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लॉस ऑफ 3 विकेट 19. थर्ड ओव्हर स्टील इन प्रोग्रेस. ड्राइव्ह केलाय, समोर ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, पुढे टाकला होता टप्पा. थोडासा बॅटरीला अगदी लालच देण्याचा प्रयत्न मी म्हणेन इथे केला होता जरूर, की इनफिल्डला क्लिअर करून जर एकाच फटका बॉल पुन्हा हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर विकेटची संभावना आहे. तेच करतात सध्या गोलंदाज. आणि चांगलं षटक आतापर्यंत आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर केवळ 3 धावा आल्यात. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, गुड स्टॉप.
सिंगल इथे प्राप्त केली जाईल. सिंगलच्या मदतीने ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट. या ओव्हरमधून आपण पाहिलं तर 2 विकेट आणि धावत संख्या केवळ बनल्या गेल्या त्या 4. अत्यंत इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळालं, जे तिसरं परशुरामचं आपण पाहिलं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 ला 3 बॅटिंग करताना सुमजय कन्स्ट्रक्शन. बॉलिंग मागपती रोहन येतोय. सेकंड स्पेल मध्ये कॅच हिटची माग केली आहे. सुंदर जे शॉर्ट पॉइंट मध्ये समोर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंट. ऍक्शन रिप्ले बघा. अगदी पुढ्यात टाकला होता, टॉस झाला बॉल, तदनंतर बॅटची मोठी कडा घेत असताना समोर पॉइंटला फार सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. गुड कॅच, फार चांगला झेल. आणि त्याच वेळेला तितक्यात दर्जेदार बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. गुडलेन करून टेक ऑफ करत होता बॉल. रायझिंग डिलिव्हरी होती बॅटरसाठी. सरप्राईज केलं फलंदाजाला. इनफिल्डच्या वरून स्कॉर द विकेट ओव्हर द पॉइंट खेळायचा होता, जो बॅटची कडा घेत असताना बॉल विसावला शॉर्ट पॉइंटच्या हातामध्ये. विकेटचा बदल झाला. धक्का 4था लागलाय. सध्या 21 वरती 4. आई सोमजय कन्स्ट्रक्शन टीमला तुम्ही पाहतात. परत यार रोहन विकेट मिळवतो. विकेट टेकिंग बॉलिंग, अटॅकिंग गोलंदाजी सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. तीव्र तिकट तीक्ष्ण धारदार पद्धतीची गोलंदाजी. ऍक्शन रिप्ले जो आपण यापूर्वी देखील पाहिला, जो विकेटचा, तिथे देखील अटॅकिंग इंटेंटनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. आणि आता देखील हा जर बॉल तुम्ही पाहिला असेल, जो त्याच अटॅकिंग इंटेंटनं विकेट टेकिंग इंटेंट, ती कॅपेबिलिटी गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. मनामध्ये तो ठाम प्रयत्न त्याने केलाय विकेट मिळवण्याचा. आणि यावेळेस जास्त मागे ठेवलाय, भरपूर मागे. व्हाईट बॉलचा इशारा. 1 फॉर द ओव्हरचा कॉल देखील केला पंचांनी. फर्स्ट बाउन्स, 1 फॉर द ओव्हर. स्क्वेअर लेग अंपायरने सांगितलं भरपूर जास्त मागे टप्पा होता. ऍक्शन रिप्ले बघा. भरपूर मागे टप्पा आणि त्यानंतर बॉल राईज झाला, उंच भरपूर आला आणि 1 फॉर द ओव्हरचा कॉल केलाय. बंधनं लावले गेलेत गोलंदाजांवरती भरपूर सारी आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील, आणि तेच फॉलो करताना टेनिस क्रिकेट तुम्ही पाहतात. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. फार मोठं अंतर कापलं क्षेत्ररक्षकाने. कौतुक आहे, कारण फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये होते, भरपूर पुढे होते स्टम्प्सच्या. त्यानंतर मागे धावत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंतचं अंतर कापत बॉलला अडवलं, उचललं, फेकलंय. 2 धावा तिथे प्राप्त केल्या जातात. धावसंख्या पुढे 24 वरती. 24 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. ओ नंबर 4 षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती असताना क्रिकेटचा दैदिप्यमान थरार तुम्ही अनुभवत आहात. वन ऑफ द ग्रेटेस्ट टुर्नामेंट OGPL. पुढचा बॉल वाऱ्याची मिळाले 7. पोस्ट केलं हॅमट आणि कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे. What a shot was that. Power packed. ताकद झोकून दिली पूर्णपणे. आणि त्यानंतर मात्र वाऱ्याची देखील साथ चांगली मिळाली. कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे फिल्डर फक्त पाहत राहिले. षटकाराचा इशारा त्यांनी केला. हॅमट केला आणि त्यानंतर मात्र थ्रू दी कव्हर सुंदर फटक्याचं एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. बेमिसाल टायमिंग, लाजवाब. 30 धावा. ऑन साइडला लॉफ करायचं टार्गेट केलं होतं मिड विकेटला. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगत होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. स्क्वेअर अँगलने बॉलिंग ऍक्शन. समोर फ्रंट अँगल. ऑन साइडला लॉफ करायचा होता. पानवरती बॉल ब्रश झाला. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. एक चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल रोहन. कॅचेटची माग केली होती आणि तिथे मात्र यस्टनवरती बॉल लागलाय. स्कॉर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स असल्या कारणास्तव एक्झॅक्टली फर्स्ट अँगल मध्ये
हा उडवला ना वरती तिथनं वारा चालू झाला. काय झालं मी पहिला सांगितलं 4 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30-5 30 रन संपूट. शेवटचं षटक शिल्लक आहे तुमच्याकडे. लक्षात ठेवा दोन्ही टीम कॅप्टन आपण तयारीत राहा. प्रिन्स 11 नवगर आणि श्री समर्थ कृपा कुरवडे दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस करीत आहोत. जो संघनायक इथे नसेल अथवा जी टीम इथे उपस्थित नसेल त्या टीमला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची नोंद घ्या कारण ही ओळख आहे या स्पर्धेची. राऊंड दी विकेटनं अटॅक केलाय. बाहेर येतोय रायटी बॅटरसाठी पडल्यानंतर बॉल. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा जरी रन रेट मेंटेन केला असता 4 ओव्हरमध्ये तर इतक्याला 44 धावफलक आला असता. आणि आता धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये रोहनने इम्प्रेस केलं. पहिल्या 2 बॉलवरती 6 तदनंतर पुढच्या 4 मध्ये कोणती धाव नाही. नंतर परशुराम आला ज्याने बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्या. सामन्याला कलाटणी दिली. आता राऊंड दी लेग स्टंप सोडून व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धावेचा इशारा पंचाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 5 अंतिम षटक आपण पाहतो. या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये तुम्हाला फार काही नाविन्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतील ज्याचा मी उल्लेख येणारा काही वेळेमध्ये करेल जरूर. यावेळेस फटका दर्जेदार आपण पाहतोय. वा अगेन्स्ट द विंड वाऱ्याच्या विरोधात ठोकलाय. ऑन साइडला मिड विकेट क्लिअर सिक्सर. आता येणारे शेवटचे 4 बॉल आहेत नाही ते मी आक्रमण करणार आणि तेच दाखवतोय बॅटर. यावेळेस दूर ठेवण्याचा प्रयत्न बॅटरने वाईटची मांग केली होती. पंचाने सांगितलं वॉलेट डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी. 1 फॉर द ओव्हरचा कॉल केलाय पंचांनी. फर्स्ट बाउन्स 1 फॉर द ओव्हर. पंचाचा कॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिली वॉर्निंग दिलेली ऑफिशियल गोलंदाजाला. इथून बाउन्सर हाताळताना विचार करावा लागेल जरूर. शरणला देखील. ओ व्हॉट अ टायमिंग. काय क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. पिच अँड पनिश. बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग बाउंड्रीच्या पलीकडे. OGPL सिक्सर. प्रेमानं हा षटका ठोकला. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयारीत राहा. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस करत आहोत आपण. या गोष्टीची आपण नोंद घ्या. स्विंग अँड मिस. शेवटच्या बॉलवरती धाव अशी मिळेल की नाही तिथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपटलावरती धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात एकंदरीत 45 झालेल्या आहेत. 46चं टार्गेट असेल. पंचांना पाणी पाठवून द्या. आणि नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. सामना आपल्याला पाहायला मिळेल प्रिन्स 11 नवगर आणि श्री समर्थ कृपा कुरवडे दोन्ही संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय की कंपल्सरी आपण मित्रांनो इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतो. लक्षात ठेवा. नाणेफेकीची प्रक्रिया तिकडे पूर्ण केली जाईल. तदनंतर पुढील शेड्यूल देखील क्लिअर करतोय. इथून जो संघ जिंकेल त्यांना कोणत्याही प्रकारची सूट नाही. कुठेही जायचं नाहीये कारण लगेच नेक्स्ट मॅच विनर आणि तदनंतर लुझर अशा मॅचेस असतील. तो त्या शेड्यूलनुसारच मॅचेस चालणार आहेत. कोणती ऍडजस्टमेंट नसेल आणि तदनंतर कोणत्याही संघाने येस इथे लेट करायचं नाही ही सूचना आम्ही वारंवार देत आहोत. टॉससाठी चला पुन्हा एकदा बघा. वारंवार सूचना देण्यास भाग पाडू नका मित्रांनो. प्रिन्स 11 नवगर आणि श्री समर्थ कृपा कुरवडे दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी तयारीत राहा. ओम फाउंडेशन गोरेगाव प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही अनुभवत आहात.
हॅलो हॅलो. यापुढील सामन्याच्या दोन्ही कर्णधारांनी इथे यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायचं आहे. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो, पुढील सामन्याचे दोन्ही कर्णधार. पुढील सामन्याचा नाणेफेक संतोषजी गवसकर या विभागातील तरुण उद्योजक, त्यांचं मी स्वागत करतो. पुढील सामन्याचं नाणेफेक करते ते आमचे मित्र तरुण उद्योजक सन्माननीय संतोषजी गवसकर, यश कन्स्ट्रक्शनचे मालक. विनंती आहे सोमजय कन्स्ट्रक्शन टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या आपण. काय सुंदर विलोभनीय ट्रॉफीज आहेत. खरंच कौतुक आहे संपूर्ण ओम फाउंडेशनचं, ज्यांनी इतक्या सुंदर ट्रॉफीज अगदी तुम्ही समोर पाहतात. ओम आणि हऱ्या लवकरात लवकर व्हिडिओ बनवा, ज्याचं कारण की प्रेक्षकांना देखील कळू द्या की काय सुंदर नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं आहे. हे तुमची रील बघितल्याच्या नंतर देखील ऑडियन्स इथे येतील. क्या बात आहे. ओम आणि हऱ्या कोसेकर 22 देखील काही क्षणात आपल्यासोबत जोडला जाईल. एडिटिंगच्या जंगलातील 3 वाघ आज एकत्रित सलग 3 दिवस आणि रात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेचे सोशल मीडियावरती रील्स अपलोड करताना पाहायला मिळतील. फार सुंदर व्हिडिओज त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतील. या स्क्रीनवरती सातत्याने दाखवतात आमचे मॅजिक मोमेंट स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन हऱ्या कोसेकर, ब्रँड ऑफ रोहा स्पोर्ट्स. आणि दुसऱ्या बाजूने ज्याने गोरेगावला आज या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती वेगळी ओळख मिळवून दिली आहे, तो अर्थातच गोरेगावच्या एडिटिंग क्षेत्रातील बेताज बादशाह ओम. चला, ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सामना सुरुवात. पहिलाच बॉल हवेमध्ये जरूर होता. इथून एक्झॅक्टली तिकडे काय घडते याचा अनुमान लावणं कठीण आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल. परशुराम आणि रोहित ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जे प्रेक्षक ऑनलाईन आम्हाला मॅजिक मोमेंट स्पोर्ट्स सोबत जोडले गेलेत त्यांचं स्वागत आहे. आणि टेलिकास्ट जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो, तर आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. डू सबस्क्राईब, कारण येणाऱ्या अनेक अशा अपकमिंग मोठमोठ्या टेनिस क्रिकेटच्या टुर्नामेंट तुम्हाला आज ऑफिशियल वाहिनीवरती पाहायला मिळतील. अत्यंत सुंदर वाहिनी. कोलाट प्रीमियर लीग मध्ये देखील मॅजिक मोमेंटचे सगळे खरं तर टेक्निशियन एक्सपर्ट आमचे कॅमेरामॅन आम्हाला जोडले होते. फार सुंदर साथ त्यांनी सलग 3 दिवस कोलाट प्रीमियर लीग मध्ये देखील आम्हाला दिली. आणि आज पुन्हा एकदा OGPLच्या माध्यमातून आमची भेट. हॉसला स्वीप करण्याचा प्रयत्न समोर होता. अगदी विकेटच्या अगदी मधोमध तुम्हाला पाहायला मिळाला. फ्रंट अँगल ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. ज्या प्रकारे बॉल ओमकारने हाताळला. उंचपुरा शैलीचा हा गोलंदाज. आणि तदनंतर मात्र जर का LBW बॅटर आउट असता तर क्लिअर प्लंब होता, पण या स्पर्धेमध्ये बॅटर LBWच्या स्वरूपात बाद नसणार. लेग बिफोर दी विकेट ही सूट मिळाली या फलंदाजाला. त्यामुळे भरपूर सारे बॅटर शफल होऊन जास्त फटके खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. विकेट टू विकेट बॉलिंग थोडीशी कमी कदाचित पाहायला मिळू शकते, कारण प्लम आउट नाहीये बॅटर. रोहित आला स्ट्रायकिंग एंड वरती. ओमकार बॉलिंग बॅकवर्ड. ओ, हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. स्कॉर द विकेट शॉट पॉइंटला. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने पुश केलं समोर. पॉइंट मध्ये एक सिंगल कंप्लीट केली आहे. धावसंख्या सिंगल पुढे शांत आणि संयमी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजांचा बोलबाला असेलच ओम यामध्ये, ते मात्र शंका नाही. कारण ज्या क्षणी मी दुपारी जेव्हा या मैदानावरती आलो, विकेट पाहिली. फार सुंदर विकेट आहे जी गोलंदाजांना साथ प्रचंड देईल. पण टायमिंग वरती बॅटिंग केली तर कुठेही फलंदाज देखील कमी पडणार नाहीत. त्यामुळे दोलायमान सामना तुम्हाला भरपूर पाहायला मिळणार आहे. ऑफ साईडला विकेट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. बॅटर देखील बॉलला पाठवलंय बाउंड्रीच्या पलीकडे. पंचाचा अधिकृत इशारा, चौकार. पाठवला. दर्जेदार चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती 6.
मोठी स्पर्धा खेळल्याच्या नंतर अनेक जेव्हा तुम्ही मोठमोठ्या खेळाडूंच्या सोबत एखाद्या प्रेस्टिजियस टुर्नामेंटमध्ये खेळता तेव्हा तुम्हाला अनुभव भरपूर सारा मिळतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये लागली होती वर्णी, तदनंतर मात्र आता मिळते त्याची विकेट. वाघाची शिकार केले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ओमकारनं हा विकेट संपादित करत असताना बॅटर परशुरामला दाखवला तंबूचा रस्ता. इज गॉन. चौकार आला यापूर्वी आणि तदनंतर गोलंदाजाने देखील पुन्हा त्याच प्रकारचा बॉल हाताळला. यावेळेस स्टिकर एंड वरती लागला, भरपूर वर आला होता बॉल. अगदी यापूर्वी या सेम बॉलला फाईन लेग लॉंग लेगच्या मधोमध पाठवलं होतं आणि आता मात्र ओमकारने पुन्हा एकदा तेच पाहिलं की परशुराम थोडं शफल होतं. पुन्हा विकेटला पकडून गोलंदाजी त्याने केली. त्याच्या मनामध्ये कोणती भीती नव्हती की पुन्हा चौकार गेला तर काय, हा प्रश्न त्याच्या मनामध्ये उद्भवला नाही. त्याने विकेटला पकडून गोलंदाजी केली समोर आणि तदनंतर स्टिकर एंड वरती बॉल लागला, फटका फसला. शॉर्ट फाईनला चांगला झेल, विकेटचा झालाय पतन. धक्का पहिला लागला केवळ 6 या आकड्यावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. प्रथम महत्वपूर्ण फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती रोहित अजूनही आहे जो आघाडीला आलाय. गोरेगावच्या मातीत खेळणारा प्रत्येक खेळाडू आता फक्त रन बनवणार नाही तर आपल्या गावाचं नाव उंचवण्यासाठी आणि स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द घेऊन लढेल. यावेळेस तेच आपल्याला पाहायला मिळालं चित्र पुन्हा एकदा. तुम्हाला पाहायला मिळते जी ट्रॉफीचं अगदी पाहावा आणि पाहता क्षणी प्रेमात पडावा इतकी सुंदर ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. क्रिस्टल ट्रॉफी अगदी आमच्या मंचाच्या व्यासपीठाच्या समोर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येस, ॲक्शन अगदी कॅमेरामॅनने त्वरित घेतली आणि लगेचच कॅमेरा त्याचा या मुख्य मंचावरती त्याने फिरवला आणि अगदी आपण पाहता स्क्रीनवरती सुंदर विलोभनीय ट्रॉफी. क्या बात आहे, काय सुंदर दिसते ट्रॉफी, लाजवाब. कौतुक करावं तितकं कमी संपूर्ण स्पर्धेचं. राठी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात आता स्ट्रायकिंग इनवरती बॅटर रोहितला. रोहन आणि रोहित ही जोडी आणि त्या जोडीला धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागेल कारण 6-2 हे धावफलक सध्या. गोलंदाजांचा तरी बोलबाला आतापर्यंत आपण पाहतो. बॉलिंग मार्क मध्ये ओव्हर नंबर 2 आणि निखिल आलाय. थ्रू दी कव्हर, व्हॉट अ शॉट वॉज दॅट. काय क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ शॉट, कॉपी बुक स्टाईल मध्ये एक्झिक्यूट केलाय. पुस्तकी फटका, तंत्र शुद्ध, 6 धावा, षटकार. शफल होऊन दिल स्कूप करण्याचा प्रयत्न, दिल स्कूपचा प्रयत्न जरूर केला होता बॅटरने पण हवा तसा संपर्क झाला नाही. शॉर्ट स्क्वेअर मध्ये बॉल डीप मधून स्क्वेअर लेग मधून फिल्डर फार वेगाने आला आणि नंतर बॉलला अडवून उचले फेकेपर्यंत एका धावे सावधी मिळतोय. 22 बॉल 33 करायच्यात. 22 चेंडू 33ची गरज. उन्हाचा तडाखा प्रचंड दुपारच्या सत्रामध्ये प्रत्येकाला लागतोय आणि उद्या डे फॉर्मॅट मधून मॅचेस सुरू होतील. गोरेगाव चॅम्पियन्स लीग उद्या ठीक 9:30 कॅप्टन्स रिपोर्टिंग करायचं आपण. 10 पहिला बॉल पडेल. टप्प्याचा फोर्स केलाय पुन्हा एकदा ऑफसाइड रिजनला बॉल पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध वाईड ऑफ लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यापूर्वी थ्रू दी कव्हर सिंगल मिळाली. रोहन आला आणि रोहनने देखील ठोकलाय षटकार.
दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फार सुंदर फटका होता. यावेळी शॉर्ट पॉइंटला बॉल अडवलाय. केवळ एक सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल स्कोर बोर्ड वरती आता 20-20. अर्धा पल्ला पार पडला, अर्धा अजूनही पाडायचा आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगावची ही माती ही फक्त खरं तर जमीन नाही, मी यापूर्वी देखील उल्लेख केला, तर ती संघर्षाची आणि स्वप्नाची पाळण आहे, चाळण आहे, जिथे प्रत्येक खेळाडू इतिहास घडवेल आणि प्रत्येक खेळाडू विजयासाठी संघर्ष करताना पाहायला मिळेल. माणगाव तालुक्याच्या मानाच्या, सन्मानाच्या, अभिमानाच्या आणि परंपरेच्या स्पर्धेला आपण एन्जॉय करत आहोत. OGPL 2026 हा क्रिकेटचा थरार. यावेळेस देखील एक सिंगल इथे फक्त प्राप्त करण्याचा प्रयत्न जरूर होता, पण लगेचच कॉल केला दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा बघता बघता इथे अंकित केल्या जातात. धावसंख्या 2 आता 22 वरती. 2 ओव्हरचा खेळ देखील दरम्यान समाप्त झालाय, तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावा झाल्यात. 22-22. फिल्डिंग त्वरित लावून घ्या, कारण ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये आपला वेळ हा स्टॉपवॉच आपण ऑन ठेवला होता, त्याच प्रकारे या दुसऱ्या सत्रात देखील स्टॉपवॉच ऑन आहे. आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम बाजूला अगदी एन्जॉय करताना प्रत्येक क्षण, प्रत्येक मोमेंट. 3 दिवस, कारण हे फार आनंदाचे आहेत. ऑनस्ला स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. द विंड फटका फसलाय. डाऊन दी बॉल. 2 फिल्डर आणि कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. हा क्रिकेटचा सोहळा म्हणजे एक उत्सव आहे, मैत्रीचा, एकतेचा आणि संपूर्ण गोरेगावच्या अभिमानाचा, जिथे प्रत्येक क्षण अंगावरती शहारा आणणारा तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक सामन्यामध्ये काही ना काही वेगळ्या आठवणी अरे आपल्याला मनामध्ये जपताना पाहायला मिळतील. हे सगळे आमचे मुख्य मॅनेजमेंट मेंबर तुम्हाला तिकडे पाहायला मिळतात. मुख्य आयोजक, सगळे ऑर्गनायझर्स ज्याने प्रचंड मेहनत घेतली. संपूर्ण ओम फाउंडेशन गोरेगाव, ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रिकेटची महास्पर्धा. भारतदादा गोरेगावकर यांनी पाहिलेलं छोटंसं स्वप्न आज त्या स्वप्नानं मात्र एक वेगळं वळण घेतलं, एक वेगळं स्वरूप प्राप्त केलंय. छोटंसं लावलेल्या रोपट्यानं आज वटवृक्षासारखं रूप धारण केलंय आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेल्या स्पर्धेने विशेष आकर्षण आणि प्रेक्षकांना आपल्यापर्यंत खेचून आणलंय. अगदी मी यापूर्वी देखील उल्लेख केला की मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट. भारत शेट्टी यांनी प्रत्येकाला स्वप्न दाखवलं या स्पर्धेचं आणि ते पूर्ण देखील करून दाखवलं. ही ताकद आहे ओम फाउंडेशनची, ही ओळख आहे ओम फाउंडेशनची. आणि ज्या अर्थी फक्त क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित नाही, ही संघटना मी यापूर्वी उल्लेख केला ना की अगदी कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक प्रत्येक क्षेत्रामध्ये घेतलेली उंच भरारी ओम फाउंडेशन आणि आज क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटला हा दैदिप्यमान सोहळा त्यांनी अनुभवून दिलाय. ऑन साइडला फाईन लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन, कॅच केले, ड्रॉप. लो टोटल तुम्हाला डिफेंड करायचे तर या कॅचेस कंप्लीट करणं फार गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. अवघ्या 4 वरती झेल ड्रॉप झाला तर रोहित शर्माचा. त्यानंतर 264 धावा ठोकण्याचा विक्रम केला आणि एक दिवसीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये, शृंखलेमध्ये ज्याने वैयक्तिक सर्वाधिक मोठी धावसंख्या बनवली 264. तिसरा पर्यायानं अवघ्या 4 वरती कॅच ड्रॉप केला होता आणि त्यानंतर इतिहास रचला रोहित शर्माने. भारतीय आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो कर्णधार. कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर तिथे देखील त्याने आक्रमकरित्या फलंदाजी केली होती. तत्पूर्वी 2 धावा इथे मिळतील. या फटक्याचे चटके लागतील आता पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये. धावसंख्या 2 ने पुढे टोटल 27 वरती. पाठाक 46 चा करायचा. रिक्वायर्ड रेट 8.14. तो प्रति षटकामागे मेंटेन ठेवावा लागेल. 5 षटकांची लढत, 14 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. कठीण नाहीये समीकरण, कठीण नाहीये, पण हे क्रिकेट आहे. कधी कसा पत्ता बदलेल याचा काही नेम नाही. बरोबर यार. बॉलिंग मार्क वरती रोहित. ऑन साइडला खेळायचा होता. फटका समोर आहे, फसलाय. वरच्या भागावरती बॉल लागल्याच्या नंतर स्वतः गोलंदाज तिथे गॅदर करतोय बॉलला. सुंदर झेल स्वतः फॉलो थ्रू मध्ये टिपत असताना कॉट अँड बोल्ड फलंदाज बाद.
बिलकुल 27 धावा धावफलकावरती आपण पाहतात. ऍक्शन रिप्ले बघा. बॅटच्या वरच्या भागावरती बॉल लागल्याच्या नंतर भरपूर उंच गेला आणि तदनंतर हा सहज आणि सोपा झेल गोलंदाज ओमकारनं टिपला. विकेटचा बदल झालाय. धक्का क्रमांक 3. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर शेवटच्या 2 बॉलवरती ओमकारने 2 विकेट गॅदर केले होते, कॅरी केले होते आणि आता देखील इथे तेच करतोय. सेकंड लास्ट बॉलवरती त्याने विकेट मिळवले. रिक्वायर्ड रेट आता वर चाललाय 8.01 वरून 8.77 वरती. वाऱ्याचा वेग काही केलाय कमी होत नाहीये. लेफ्ट इन ऍडव्हान्टेज थ्रू दी कव्हर. पुन्हा एकदा यावेळेस अफलातून झेल टिपलाय. काही क्षणासाठी हवेमध्ये उंच झेप घेतली, बॉडी स्ट्रेच केली, हात वर केले, बॉलला कलेक्ट केलं आणि एक सुंदर दर्जेदार झेल टिपत असताना ओमकारनं मात्र काय कारनामा केलाय. पहिल्या स्पेलमध्ये शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट आणि तदनंतर आता देखील 2 बॉलवरती 2 विकेट. ओमकार देखील मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4 विकेट मिळवत असताना आपल्या 2 षटकाच्या स्पेलमध्ये 3 ओव्हर नंतर 27 ला 4. जय भवानी सोन्याची वाडी संघाला आपण पाहत आहोत. 3 ओव्हरमध्ये 27 बनवण्यामध्ये सफल राहिलेत आणि ज्यामध्ये 4 विकेट त्यांनी आपले गमावलेले आहेत. ओमकारचं कौतुक आहे. ओमकार देखील मैदानाच्या आतमध्ये सांगतोय की चांगली गोलंदाजी करण्याचं धाडस मी करू शकतो आणि त्याने करून दाखवलं. कर्तृत्वानं उत्तर दिलं. अगदी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली त्याची. 12 बॉल 19 ची गरज अजूनही या मॅच मध्ये. जय भवानी सोन्याची वाडी संघाला कमबॅक करावा लागेल. इट्स अ पार्ट ऑफ अ गेम. ज्या प्रकारे फलंदाजांनी वरचढ भूमिका निभावली तिथे आता गोलंदाज देखील थोडा हावी होण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र 12 बॉल मध्ये करायच्या 19 धावा विजयासाठी. 4 गडी बाद 27 वरती धावफलक आहे. रिक्वायर्ड 100 आता 9.50 प्रति षटकामध्ये जवळपास 10 बनवायच्यात. 12 बॉल 19. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 4. सौरभ हाफ ट्रॅकर. बॉल हवेमध्ये. शॉर्ट कव्हर. कॅच कंप्लीट. निम्मा संघकारात धक्का 5वा. जय भवानी सोन्याची वाडीला 27 वरती. विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती 7व्या क्रमांकावरती 5 विकेट नंतर योगेश. पूर्णपणे टॉप ऑर्डर निस्तनाबूत झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. टॉप ऑर्डरचे प्रत्येक बॅटर जिथे आपण पाहिलं प्रथमतः परशुराम, तदनंतर रोहित, मग प्रथम रोहन, वैष्णव, आता आदित्य आणि योगेश आहेत. टॉप ऑर्डर आता निस्तनाबूत झाला. मिडल ऑर्डरवरती मोठी जबाबदारी आहे. येणाऱ्या 11 बॉल मध्ये 19 धावा बनवण्याची. बॉल तयार. हलक्या हाताने फक्त पुश केल्या समोर. पुश करो आणि खुश रहो. सिंगल इथे प्राप्त केली जाईल. एकेरी धावेनं कोणते नुकसान नाहीये. गोलंदाज देखील मनातल्या मनामध्ये सांगत असेल, स्वतःला समजावत असेल की कुठेतरी या एकेरी स्वरूपाच्या धावा गेल्या तर हरकत नाही. येणाऱ्या 4 मध्ये 4 जरी खर्च झाला तरी शेवटच्या ओव्हरमध्ये कुठे ना कुठे 6 बॉल 14चं समीकरण राहील. थोडं कठीण राहील जरूर, कारण या मैदानावरती रायटी बॅटरला त्याचा स्ट्रॉंग झोन पॅक केला जातोय पूर्णपणे. फटका तर लाजवाब आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्षमय ठोकलाय हा षटकार बॅटर आदित्यनं. विकेट. आडवा बॅटनं केला कडवा प्रहार आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 9 बॉल 12 हे समीकरण मैदानामध्ये. 9 चेंडू 12ची गरज या मॅच मध्ये आपण पाहतो. आदित्यच्या आलेल्या या षटकारानं सामन्याला कलाटणी मिळते. दिलासा दिला आदित्यने मैदानाच्या आतमध्ये. सांगतो तो देखील मैं हूं ना. आपल्या बाजूनं सामना वळवण्याचा थोडा का होईना काही अंशी हा प्रयत्न राहिला त्याचा देखील. सिंगल इथे पुन्हा मिळते. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल 35 वरती धावफलक. आठ बॉल 11ची गरज.
बरं यार पुन्हा एकदा यावेळेस देखील बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा वाऱ्याची साथ मिळाली तरच पार होईल आणि वाऱ्याची मिळाली साथ. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ना कोई तकलीफ ना संघर्ष हो तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी हो सीने में. आग लावल्या मैदानामध्ये षटका ठोकताना सामना आपल्या बाजूने वळवण्याचा केला प्रयत्न. टाय टाय फिश मॅच काढले हवा. येणारे 7 बॉल विजयासाठी करायच्या 10-5. काय टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं बेमिसाल लाजवाब. आणि वारा तर प्रचंड सुटलाय. ऑफसाइड रिजनला जर रायटी बॅटरनं कनेक्ट केला तर तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे जायला वेळ लागत नाही. ही वारा सर्व काही सांगून जाते. स्विंग स्विंग आणि मेस. आणि तिथे मात्र पंचांनी बोट वर केलंय. विकेटचं बटन आहे. फलंदाजाला सोडावं लागेल मैदान. बॅटर होतोय बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली गोलंदाजाला देखील. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 5 धावांची गरज. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयारीत राहा. कारण जशी मॅच संपेल आपल्याला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. गोष्टीची नोंद घ्या. 6 बॉल आणि 5 करायच्यात. 6 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. बरोबर यार ओर द विकेट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. समोर बॉल अगदी कव्हर रिजनला अडवलाय. थोडीशी मिसफील्ड झाली. बॉल मागे निघालाय. आता जवळपास क्षेत्ररक्षक कोणता नाहीये. फार दूरवरून जावं लागतंय फिल्डरला. आधीच धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आणि त्यामध्ये झालेल्या अशा मिसफील्ड आणि या चुका सामना गमावल्याच्या नंतर फार अडचण येतील. 3 धावा इथे प्राप्त केल्या जातात. सुपर रनिंग विथ विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. आता 5 बॉल आणि 2 ची गरज. पूर्णपणे सामना जय भवानी सोन्याची वाडी संघाच्या बाजूने झुकलेला तुम्हाला पाहायला मिळतो. आता 5 बॉल 2 असे बॉल येणं फार गरजेचं आहे जास्तीत जास्त आता. पण इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. अतिरिक्त धावेचा इशारा पंचांचा तुम्हाला पाहायला मिळाला. पंच चर्चा करतात. एकत्र येऊन जरूर योग्य डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आर्ग्युमेंट करू नका मित्रांनो. जो काही निर्णय योग्य असेल तर तो तुमच्या पर्यंत जरूर पोहोचेल. आर्ग्युमेंट करून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडत नसतं. येस पंच. चार चेंडू 2 धावांची गरज असेल. आता विकेटचा विचार केला तर आतापर्यंत जवळपास 7 विकेट गमावलेल्या आहेत. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा सुंदर फटका. अतिशय दर्जेदार सेन्सिबल अप्रोच. सिंगल प्राप्त केली आहे. स्कोर इज इक्वल. धावसंख्या आता समांतर आहे पूर्णपणे. विजयासाठी तर केवळ एका धावेची गरज असणार आहे मॅच मध्ये. एका धावेची गरज आता फक्त मात्र मॅच मध्ये आपण पाहतोय. 3 बॉल विजयासाठी फक्त 1 धाव हवी आहे. जय भवानी सोन्याची वाडी संघाचा सामना मोठीत आलाय आणि OGPL या स्पर्धेमध्ये विजयाला आपली घौडदौड सुरू करत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम जय भवानी सोन्याची वाडी. अभिनंदन. वेल प्लेड बॉयज. 4.4 षटकांच्या अखेरीस 3 विकेटने
हा सामना जिंकला जय भवानी सोन्याची वाडी या संघानं. कुठेतरी मी म्हणेन 5 ते 8 धावा कमी पडल्या जरूर आई सोमजाई कन्स्ट्रक्शनला, जेणेकरून लास्ट बॉल पर्यंत फाईट आली असती. हार्ड लक आई सोमजाई कन्स्ट्रक्शन टीमला आपण म्हणून अभिनंदन. जय भवानी सोन्याची वाडी संघाला आपण देऊयात. परेश सावंत यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. परेश सावंत यांना विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की आपण मंचावरती यायचं आहे. अभिनंदन आई जय भवानी सोन्याची वाडी संघाचं आपण करूयात, कारण विजयाने त्यांनी सुरुवात केलेली या स्पर्धेमध्ये. OGPLच्या पहिल्या मॅचमध्ये अगदी सामना जिंकत असताना त्यांनी OGPLची सुंदर सुरुवात आपल्या टीमसाठी केलेली आहे. अभिनंदन. सामन्याकडे आपण लगेच वळणार आहोत, म्हणजे स्कोर मित्र मला कळवतील मॅन ऑफ द मॅच. तर चला आपण सामना